नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज जरा व्हिडिओ वेगळा आहे. म्हणजे मी गेली होती इथून कल्याणवरून गावाला. आम्हाला आमच्या आऊ सोडवायला आलं होते मला, आणि मी आणि प्राची गेली होती गावाला. तर मग गाडी तिथे बसलो. सकाळची गाडी होती. दुपारी मी पोचली पाचोऱ्याला. बघितलं तर गाडीमध्ये सानू आली होती माझी घ्यायला. तर मला पहिल्यांदा वाटलंच नाही ती आली. मला वाटलं कोणतरी असेल म्हणून मी मागच्या सीटवर बसत होती. तर खरंच बघितलं पुढच्या सीटवरती होती. तर मग मध्ये उभे होते अंकिता आणि भाविक, आणि तिला दिलीपने आणून टाकलं होतं सीटवर. तर पहिल्यांदा घेतलं 3-4 महिन्यानंतर. तर छान वाटतं असं लहान मुलं असलं की. 2-3 दिवसानंतर मग आम्ही निघालो होतो यात्रेला. माझ्या आई वडिलांसोबत मला जायचं होतं काशी यात्रेला. तर मग मी तर नाही नेलं, पण त्यांनीच मला नेलं होतं काशी यात्रेला. तरी ते भुसावळ रेल्वे स्टेशनला चढतो आहे आम्ही. तरी ते थोडंसं हे झालं होतं, काहींना चढता येत नव्हतं, त्यामुळे लिफ्ट थांबून गेली होती. म्हणजे कोणी ज्यांनी थांबवली होती त्यांनी चांगलंच केलं होतं. तर इथे थांबलो आहे आम्ही गाडीची वाट बघत. नंतर मग हे जे बाबा आहेत, नामदेव बाबा, त्यांनीच यात्रेचं सगळे अरेंजमेंट केलेली होती. त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो होतो. गाडी आली आणि मग आम्ही गाडीमध्ये बसलो होतो. तर 12 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो. 12 ते 14 समजा. तर त्यानंतर मग आम्ही पोचलो प्रयागराजला. तरी ते सकाळीच पोचलो होतो आम्ही. खूप थंडी होती, जानेवारी महिना असल्यामुळे. तर इथे आमच्या ताई घरी फोन लावत होत्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच ज्याच्या त्याच्या घरी फोन लावून दिले. उतरल्यावर ज्याच्या त्याच्या ग्रुपनी सगळे उभे होते. नंतर मी पण आली व्हिडिओमध्ये. दादा उभे इथे शॉल घेऊन. तर दादांचं स्वेटर आम्ही घरीच विसरून गेलो होतो. तर आमच्या भाविकने काढून घेतलं होतं वाटतं बॅगमधून. तर आम्ही इथे फोटो वगैरे काढले, ताई, मी, माझी आई. तर इथे निघालो आम्ही प्रयागराज स्टेशनवरून. तर बाहेर पार्किंग वगैरे खूप गाड्या वगैरे लागलेल्या आहे, आणि बघू शकतो धुकं वगैरे होतं सकाळीच. त्यानंतर इथे त्यांनी ट्रॅव्हल्सची वगैरे सोय केली होती त्या बाबांनी. तर यात्रेची सोय अतिशय छान अशी होती, त्यामुळे काहीच असं वाटलं नाही यात्रा करताना. तर आपल्या याने जातो तेव्हा खूप आपल्याला असं बघावं लागतं सगळीकडेच, कुठे जायचं, काय करायचं. त्यांनी अरेंजमेंट केल्या असल्यामुळे त्यांनी सगळंच केलेलं होतं. तर इथे नदीवरून आमची गाडी जात होती. कुठली नदी मला माहिती नाही, पण धुक्यामुळे ते दिसतही नव्हतं. त्यानंतर मग ट्रॅव्हल एका ठिकाणी थांबवली. तरी ते सगळ्याच ट्रॅव्हल थांबतात वाटतं, कारण इथून मग रिक्षा करून घाटावर नेतात आंघोळीसाठी. तरी ते रिक्षा लागलेल्या आहे. रिक्षाच्या किमती वगैरे ठरवत आहे. पर पर्सननी इथे भाडं द्यावं लागत होतं रिक्षावाल्यांना. तर ते आपल्याला आणून नेऊन सोडवतात. आंघोळ वगैरे होईपर्यंत, पूजा होईपर्यंत थांबवतात. आत्या, मी, दादा, आई, आम्ही सगळे बसलो होतो एका रिक्षामध्ये. बघू शकतो सूर्यदेवांचंही आगमन झालेलं आहे सकाळी. तर नंतर मग आम्ही पोचलो इथे घाटावर. तर ह्या इथल्या घाटावर काही आम्हाला एवढं आवडलं नव्हतं, त्यामुळे काहींनी इथे आंघोळी केल्या. मग नंतर आम्ही दुसऱ्या घाटावर गेलो होतो इथून. तर इथे जे सांगत होते सगळ्यांना की कुठे जायचं, काय जायचं, कारण इथे काही आंघोळ वगैरे करू वाटत नव्हती कोणाला. तर काही ठिकाणी पाणी असतं, पण एवढं काही स्वच्छ वगैरे नाही. पण इथे गंगा, यमुना, सरस्वतीचा संगम असल्यामुळे छान असं पाणी असतं, त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की चांगल्या ठिकाणी जावं. नंतर मग आम्ही इथून निघालो दुसरीकडे जायला. तर इथून जवळपास 4 ते 5 किलोमीटरवर आम्ही गेलो होतो पुढे. तर इथे छान असं परमार्थ तीर्थ म्हणून होतं. तर इथे छान अशी सोय केलेली होती, आणि पाणीही स्वच्छ होतं. त्यामुळे, आणि इथे गर्दी कमी होती. तिथे ते जवळचा भाग असल्यामुळे गर्दी जास्त होती. तर नुकताच इथे मौनी अमावस्या होऊन गेली होती, त्यामुळे यात्रा झालेली होती. आणि मागच्या वर्षीच ह्यावेळेस कुंभमेळा इथे लागलेला होता. तर आम्ही गेलो होतो ह्यावर्षी. तर इथे सगळीकडे विकणारे वगैरे, सगळ्यात जास्त तर पाण्याच्या कॅन वगैरेच दिसत होत्या ठेवलेल्या, कारण पाणी नेतात इथलं घरी. बघू शकतो छान असं स्वच्छ असं पाणी आहे. तर आपल्याला या आंघोळ वगैरे करायला काही वाटत नाही, कारण तीर्थस्थान आहे म्हणून सगळेच इथे आंघोळीला वगैरे. तर आमच्या या आंघोळी झाल्या. नंतर मी आई दादांचे पाय वगैरे धुवून घेतले. म्हणतात असं तीर्थाच्याच ठिकाणी गेलं की पाय वगैरे धुवायचे आईवडिलांचे. तर इथे आईवडिलांचे पाय धुतले, टिक्के वगैरे लावले, आशीर्वाद घेतला. माझी आत्या आली होती, आत्याचे पण पाय धुतले. आणि आमच्या ताई आलेल्या होत्या, ताईंचे पण धुतले होते मग. तर इथे आईवडिलांचा आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाची गोष्ट असते, त्यामुळे जाऊ शकतो आपण. तर माझ्या आईवडिलांनी मला ही यात्रा करवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर खूप छान अशी यात्रा आमची झालेली होती. तर इथे आंघोळ वगैरे झाली, एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावलं. त्यानंतर मग दिवे वगैरे आम्ही पाण्यामध्ये सोडले होते. तसं बघितलं तर प्रदूषण वगैरे करायचं नसतं, पण आपली एक श्रद्धा असते म्हणून आपण कितीही केलं तरी ते आपल्या मनात रुजलेलं असतं. तर आपण
लावतोच. तर मी ते लावला, पण एकदम छोटंसं हे नेलेलं होतं मी, तर त्यामुळे ते लगेच विझून गेलं. तर नंतर इथे व्हिडिओ वगैरे बनवले, फोटो काढले. तर छान पक्षी असे होते मागे आणि पाणी एकदम स्वच्छ आणि छान होतं. तर त्यांनी सोय वगैरे केलेली इथे, म्हणजे मध्ये मध्ये ते कंटेनर वगैरे लावलेले, म्हणजे जेणेकरून जास्त प्रवाहामध्ये कोणी जाणार नाही. फोटो वगैरे काढले आम्ही. नंतर बराच वेळ होऊन गेला होता आम्हाला इथेच. त्यानंतर पोचलो. तर जेवणाची वगैरे छान अशी व्यवस्था केलेली होती बाबांनी. त्यांनी सोबतच जेवण बनवणारे लोक वगैरे आणलेले होते. लेडीज होत्या 4 ते 5 माणसं होते आणि स्वयंपाक खूप छान बनवत होते रोजच. तर पहिल्याच दिवशी इथे डाळ भाजी होती, म्हणजे आपण वराडी भाजी म्हणू शकतो. बाबा तसं बघितलं तर वराडातलेच आहे, पिंपरी गवळीचे. तर इथून जेवण वगैरे करून दुपारी आम्ही निघलो चित्रकूटसाठी. तर वातावरण थंडीचं असल्यामुळे प्रवास एवढा जाणवला नाही. ऊन वगैरे असलं की प्रवास जास्त जाणवतो. थंडीच्या दिवसामध्ये प्रवास एवढा जाणवत नाही. त्यामुळेच बहुतेक यात्रा थंडीच्या दिवसांमध्येच निघतात. जास्तीत जास्त जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत होऊन जातात सगळ्या यात्रा. तर आम्ही रात्री पोचलो होतो इथे 8 वाजता. सैनिक भवन इथे त्यांनी सोय केलेली होती सगळ्यांची. सगळ्यांना 5-5 जण मिळून रूम वगैरे दिलेल्या होत्या. तर इथे आमच्या ताई, भाऊ उभे लाईनीत, चाब्या घेण्यासाठी ते लाईनीत उभे होते सगळे. आमची गाडी लागली साईडला, काही जण उतरत होते. सगळेजण चेंज वगैरे करून आले. तोपर्यंत इथे त्यांनी स्वयंपाकही बनवला होता. संध्याकाळच्या जेवणात होती खिचडी छान आपली. तर फोटो वगैरे काढले. आमचं प्रयागचं दर्शन अतिशय छान झालं. गंगा स्नान झालं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आणि पुढचा व्हिडिओ आपण लगेचच बघूया.